धन्यवाद। आता त्याच ठिकाणी गडबडीवरती टॉस केला जाईल पडले सर यांच्याकडे। धन्यवाद। नमस्कार बेल्लेकर सर, पहिला चेंडू विजय पावले गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि अंकुर सिंग साठी हा एक सुंदर चेंडू होता जो विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो। डॉट बॉल असेल। आरसीएफ हे दोघे एकमेकांचे क्रिकेट वैरी झालेले असतील। हा चेंडू सुंदररित्या त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला। आपण पाहिलं की सुंदर फटका होता। सचिन गायकवाड चेंडूच्या पाठवर येतोय तोपर्यंत सिंगल मिळते आणि धाव फलक पुढे सरसवलेला असेल। तब्बल उशिरा येणारा संघ आहे परंतु तो उशिरा येऊन सुद्धा तो फायनल मध्ये पोहोचलाय। म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात उशिरा करणं जरी काही असलं परंतु ती गोष्टीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं यश मिळवलं। अंतिम सामना ते खेळले आणि आज आपण पाहतोय की अंतिम सामना फायनलचा सामना खेळायला परत मैदानावरती जोश के साथ हो विजय पावले। मला वाटतं नक्कीच मनीच्या अगदी ध्यानी मनी सुद्धा नव्हतं की विजय पावले मला हा चेंडू टाकेल। विजय पावलेला आपण बाहेर क्रिकेट जगत त्याने हातरून सोडलंय। विजय पावले पर्यंत 5 2 10 ते 15 बॉलचा रनअप। हा चेंडू फुल टॉस होता आणि तो बहुधा व्हाईट बॉल। काल झालेल्या मॅचेसचे व्हिडिओ तुम्हाला आज लगेच त्या ठिकाणी युट्यूबवरती पाहायला मिळतील। परंतु विजय पावलेसाठी हा चेंडू नक्कीच खराब होता की काय। चेंडू उंचावरनं खेळलाय मनीनं आणि चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन एरियामध्ये। फक्त एक धाव मिळेल। शफिकच्या मुख्य पंच म्हणून काम करतात। दुसऱ्या बाजूला आमचे इम्तियाज केलंय ते काम मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल आणि ते काम अगदी सोन्या चांदीपेक्षा सुद्धा बहुमूल्य काम ते आहे। आज हा चेंडू आपण पाहिलं विकेट किपर हातामधून सुटतोय तोपर्यंत सिंगल मिळालेला असेल आणि धाव फलक पुढे सर वाढदिवसाच्या औचित्य साधून ज्यांची टुर्नामेंट भरवली गेली ते स्वतः क्षेत्ररक्षण करतात। सचिन दादा खांदवे त्या ठिकाणी गडबड मिस कॉल दिला गेलाय आणि याचबरोबर फलंदाज बाद अंकुर सिंग। मी सांगितलं 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्यांनी सांगितलं रिव्हर्स स्वीपनं काहीतरी 68 शतक पूर्ण करणारा गडबड विशाल कांबळे यांना आपण पाहिलंय। परंतु मित्रांनो ही मंडळी तुम्ही विशाल कांबळे यांच्या डॉल्फिन स्पोर्टच्या दुकानावरती पिंपरीमध्ये जाऊन बसा। फक्त तुम्ही तास जर बसले दूध भाते संकेत भोसले ओंकार पाटील हे क्रिकेट वेबसाईटसाठी काम करतात। समालोचक म्हणून आमचे बेल्लेकर सर 2 दिवस आपल्या समेत आहे। हा चेंडू चढवलाय आणि मिड विकेटला आपण पाहतोय वातावरण बाहेर गेलाय। 6 धावा फलकावरती नक्कीच 6 वाढ होईल आणि धाव फलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तब्बल 11 धावांवरती। मैदानाच्या आतमध्ये या गोळीबार मैदानावरती हार्दिक स्वागत। ज्या मैदानानं पुणे शहर महाराष्ट्र क्रिकेटला मोठे खेळाडू दिले ते हे मैदान आहे मित्रांनो। या मैदानावरती नेहमी तुम्हाला एक दर्शक क्रिकेट पाहायला मिळते। राहुल शेडगे आला चेंडू मागे एक धाव पळून पूर्ण केली गेली। राहुल मात्र थ्रो टाकायचा विचार सोडून दिलाय आणि तो डायरेक्ट चेंडू हातामध्ये घेऊन नक्कीच 27 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेली ही टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट स्वतः ते फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायला उतरलेत। बहुधा फलंदाजीची नक्कीच महेंद्रसिंग धोनी करणार असताना हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय। क्षेत्ररक्षण चेंडू खेळला सचिन दादा झेल टिपणार का आणि झेल सोडलाय राकेश शिंदे। चांगल्या प्रकारचं बॅकअप केलंय सचिन दादा खांदवे यांनी। मला आठवतंय क्रिकेटची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आतमध्ये या आणि आमच्या टीम मध्ये अशा प्रकारचे नक्कीच तुम्ही जस्ट करता वेगळ्या प्रकारे लोक त्याकडे पाहतात। थोडासा पुढे आलाय मनी पुढे सरसवलाय मनी शर्मा आणि अर्षद पेंडारी मैदानावरती आहेत आणि माझा पहिला चेंडू पप्पुरामुळे झेल टिपला फलंदाज बाद। मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी एक मोठा धक्का बसलेला आहे। तो फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो गोलंदाजी घेऊन येते मनीसाठी फलकावरती धाव आहेत त्या 14 क्रमांक तिसऱ्या ठिकाणी प्रगती पथावरती आहे। हा चेंडू सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी उंचा फोटा पाठी नावामध्ये हा चेंडू सुरेखलाय नक्कीच मनीचा काय आहे तो तुषार रणदिवे परत गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू सुरेख होता। मनी सारख्या गोलंदाजाला अशा प्रकारे थांबून ठेवायचं परंतु मला समजत नाही की असावा तुषार रणदिवे चेंडू घेऊन येते मनीसाठी एकट्यांचा वेध तुषार रणदिवेने दाखवले दिवे आणि तेही परतीचे मनीला फलंदाज बाद। धोक्याचा सायरन वाजवलाय आणि तुषार रणदिवे शो सुरू आहे। पहिल्याचा सामना हा चेंडू खोल टाकून स्प्लिट बॅटने खेळलाय। विजू पावले चेंडूच्या मागे येतोय चेंडू थोडासा उसळतो त्या छातीवरती अडकल्यानंतर आणि तदनंतर सामने मैदानावरती खेळले गेले। परंतु रबर बॉल क्रिकेट जे क्रिकेट मुंबईमध्ये उदयाला आलं त्या क्रिकेटचा प्रसार झाला आणि आज ते क्रिकेट आपण पाहतोय। या नक्कीच कॅम्पच्या गोळीबार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय 3 षटकांचा पत्थर भी भगवान नाही होता। शेवटचे 6 चेंडू असतील आपण पाहूया। चेंडू अंगाचा वेध घेतोय आणि याचबरोबर पप्पुरामुळे देखील अपील गडबड आणि तदनंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवे आलाय त्याने चेंडू अडवलाय। अजूनही पप्पुरामुळे हातामध्ये चेंडू यायला तयार नाही आणि पंचांकडे फार मोठी विचारणा त्या ठिकाणी केली जाते। तिथं जाऊन अक्षरशः तिथल्या भूमीवरती त्या ठिकाणी विजयाच्या मोठ्या ध्वज फडकून परत मागे येतील। क्षेत्ररक्षक अजूनही त्या ठिकाणी मागे गेलाय। हा चौकार असेल
चौकार असेल अरमानच्या म्युझिक त्या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती जोरात वाजवलं गेलं आणि तिथून पुढे क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी हा प्रवास सुरू झाला आणि तो आज काय जिवंत आहे आणि इथून पुढे तो वाढत झाल्यामध्ये संघाने सिंगल घेतले सीमारेषेवर तैनात आहेत. पप्पूचा हा चेंडू दोन टप्प्यात होता लेफ्ट आर्म मोठं विकेट हा चेंडू असेल परत फोर टप्प्यात चेंडू होता कसा बदल तिकडे ढकलून दिलाय लोकांना विजय पावले चेंडूची दिशा बदलली परंतु विजयने दिशा बदलली नाही तरी चेंडू अडवलाय फेकलाय फलंदाज बाद नहीं छोड़ना चाहिए. आपण पाहतो संदेश पाटील नक्की स्वतः जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली आणि स्वतः ते लोकांचं क्षेत्ररक्षण करायला जात आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव मिळेल संपूर्ण बॉडी अतिशय सुरेख टाकला गेलाय परंतु उजवीच्या बाहेर संदेश नॉटमधून फलंदाज पप्पू रामगुडे यावेळेस पुन्हा आपण माझे गोलंदाज फरकले गेले फाईल बॉलचा इशारा असेल अंकेची पप्पूची फाईल मारलेले क्षेत्ररक्षणात असेल आणि या दरम्यान प्रकारे खुलपूर टाकतो चेंडू होता चेंडू बॅट मध्ये इकडे रोज शकला नाहीये एक धाव या दरम्यान संदेशला मिळणार आहे संदेश एक धावसाठी खातं खोलतोय आणि संघाची धाव केली 3 वरती पुढे पण भेटतोय रक्षक सर्कलच्या बाहेर असणार आणि बिगेट चेंडू ब्लॅक लोचा सॉर हे चलन बेहतर स्ट्रोक पप्पू रामगुडे ब्रँडेड सरकार अंकुर पुन्हा तयार आहे यावेळेस अगदी आपण पाहिले अंकुर पुन्हा बरकडे गेला आणि या दरम्यान आपण पाहिले चेंडू कव्हर जिने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता धावाची संधी असेल आणि या दरम्यान संधी दुसरी होऊ शकते एक आणि संदेश मिस टाइम होते चेंडू एक धावचे बॉल पूर्ण केलेला आहे डबल किकने मारले संघ बाउन्सर आहे का त्याला हो बेहतर स्ट्रोक चेंडू पोचला गेला ते पॉईंटची दिशेने क्षेत्ररक्षक बरोबर चेंडू कव्हर करत असताना चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय त्या दरम्यान 2 धावा तर आरामशीर घेतल्या गेल्यात आणि धावा एक मारलाय जो साजरा करणार आहे किती बाउंड त्याच्याकडे किती माणसं असतात तो पप्पूरा काय म्हणते याचं नाव काय म्हणते फलंदाज तयार हो अगदी अर्धा झाडू मारवण्याप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न होता संदेश पारध्याचा एक धाव्या दरम्यान मिळेल प्रेक्षकांची मन जिंकणारी फटकेबाजी पप्पूच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेली या दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे या दरम्यान आपण पाहतोय जो वाढलाय सांगायचं तुझी मात्र अगदी मारा करेल नरेश या दरम्यान आधी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातो चेंडू फ्लिक केलाय चेंडू तो पूर्णपणे तो खंडून काढावा लागतोय एक षटकार खेळलाय पप्पू रामगुडे संदेश पार्टे केव्हा षटकार खेळतो आणि यावेळेस आपण पाहिले चेंडू बॅट मध्ये मिळू शकत नाहीये क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे त्या दरम्यान आपण पाहिले एक धाव जी पळून उर्वरित 14 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या सामन्यामध्ये कदाचित औपचारिक शिल्लक राहिली असेल असं आपण म्हणून काही हरकत नाहीये आणि हा चेंडू आपण पाहतोय आणि या दरम्यान आपण पाहिले सूर्य प्रकारचा फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक बरोबर चेंडू कव्हर करत असताना धावाची संधी आहे फिरकीचा प्रयत्न केला गेला होता एक धावाली दुसऱ्या प्रयत्न तुम्ही पाहूया नका क्षेत्ररक्षण लाजवाब फिरकी सुरेख एक धावाली आणि एका धावसंख्येनंतर संघाच्या या मैदानावरती ज्या ज्या प्रेक्षकांनी मात्र हजेरी लावली ज्यांनी या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य केलं तेही प्रेक्षक राजांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो पप्पूसाठी आणि या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल जर आरामशीर घेतली जाईल आणि धावफलक पूर्णपणे बरोबर पोहोचला गेले धावफलकावरती धावसंख्या 23 धावा आहे एक धाव बनवायचे आणि संदेश आणि विकेट केला गेलाय बालाजी चेंडू खाली आणि जेल संदेश पार्टी मार चिंता खाली मैदानाच्या आतमध्ये आहेत पुणे संघ या पुणे शहराची पहिली पावसाळी क्रिकेटची स्पर्धा रबल बॉल टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय